नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आधी कमेंटला उत्तर देते. तुम्हाला या सगळ्या बातम्या मिळतात, त्याचा सोर्स काय आहे तो आम्हाला प्लीज सांगाल का? अहो, त्यात लपवण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळली तर ट्रेडिंग करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं सोपं जाईल. माझ्या घरात इकॉनॉमिक टाइम्स येतो, टाइम्स ऑफ इंडिया येतो, तो मी वाचते. आणि शेअर मार्केटच्या दृष्टीने इकॉनॉमिक टाइम्स चांगला आहेच, प्रश्नच नाही. पण त्याच्याबरोबरीने फायनान्शियल एक्सप्रेस, बिझनेस स्टँडर्ड हेही पेपर मी वाचते. तुम्ही जितकं वाचन कराल आणि जितकं लक्षात ठेवाल, जितकं लॉजिक वापराल, तितकी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रगती दिसून येईल. पण मी काहीही तुमच्यापासून लपवत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते जी मला येते. मला येत नसेल तर मी नाही म्हणून सांगेन. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. आणि माझा सोर्स वगैरे काही नाही की जो कोणी मला येऊन बातम्या देतो. आज लागलेले रिझल्ट पाहूया. बजाज हाऊसिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पॅट 21% वाढला. YOY 583 कोटी झाला, पूर्वीचा 483. रेव्हेन्यू 18% वाढला, 2616 कोटी, पूर्वीचा 2209 कोटी. इन्फोसिसचं प्रॉफिट 9% वाढलं, 6921 कोटी. रेव्हेन्यू 7.5% वाढला, तो 42,279 कोटी. त्यांचं डील विन अमेरिकन डॉलर्समध्ये 3.8 बिलियन. ॲट्रिशन रेट 14.4%. US डॉलरमध्ये रेव्हेन्यू 4.5% वाढला, तो 494 कोटी डॉलर्स. रेव्हेन्यू गायडन्स 1 ते 3% आणि मार्जिन गायडन्स 20 ते 22%. मारुतीने XL6 मॉडेलमध्ये 6 एअरबॅग इंट्रोड्यूस केल्या. शेअर वाढला ₹1,200 साधारण. महिंद्रा हॉलिडेज 33.6% प्रॉफिट वाढलं. सिंजीन 14.5% प्रॉफिट वाढलं, ते 86.7 कोटी झालं. रेव्हेन्यू 10.7% वाढला, तो 874.5 कोटी झाला. नर्मदा मॅकप्लास्ट ड्रिप इरिगेशन सिस्टीम हे स्प्लिट आणि बोनस देणार आहेत म्हणून शेअर वाढला. बिकाजी फूड्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, तर मार्जिन मात्र कमी झालं. MRPL रिफायनिंग मार्जिन वाढलं, म्हणून शेअरही आज चांगला एक 10 रुपयापर्यंत वाढला. सफायर फूड, KFC आणि पिझ्झा हट्स याची मॅनेजमेंट आहे. 18 कोटी यांना तोटा झाला आहे. पूर्वी 8.52 कोटी फायदा होता, म्हणजेच फायद्यातून तोट्यात गेली. त्यांनी त्याची कारणं सांगितली. कन्झ्युमर स्पेंडिंग कमी झालं आहे आणि स्पर्धाही वाढली आहे. आदित्य बिर्ला रिअल इस्टेट हे सुद्धा फायद्यातून तोट्यात गेले, 27 कोटी तोटा झाला. केसर एंटरप्राइजेस हे साखर, इथेनॉल, पॉवर आणि बी बियाणं यात व्यवसाय करतात. कंपनी शेअर स्प्लिट करणार आहे. आयडिया फोर्जला ओळीने 4 क्वार्टर तोटा होतो आहे. 23.5 कोटी यावेळेला त्यांना तोटा झाला.
टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स प्रॉफिट 52% वाढला, 407 कोटी झाला. पूर्वीचा प्रॉफिट 267 कोटी होता. रेव्हेन्यू 17.64% वाढला, 4,664 कोटी झाला. पूर्वी 3,965 कोटी होता. एक्सपेन्सेस वाढले 21%. वन टाईम गेन झाला 45 कोटीचा. त्यामुळे मार्जिन कमी झालं 13.5%. पूर्वी 16% एवढं मार्जिन होतं. आता डॉक्टर रेड्डीचा रेव्हेन्यू 11.4% वाढला, तो 8,572 कोटी झाला. पूर्वीचा 7,696 कोटी होता. नॉर्थ अमेरिका बिझनेस कमी झाला, युरोप बिझनेस वाढला, भारताचा बिझनेस वाढला. त्यांचं प्रॉफिट 1.8% वाढलं, ते 1,418 कोटी झालं. पूर्वीचं प्रॉफिट 1,392 कोटी होतं. त्यांचं मार्जिन 25.4%. पूर्वी 27.7% मार्जिन होतं, म्हणजेच मार्जिन कमी झालं. पर्सिस्टंट सिस्टीम प्रॉफिट 7.4% वाढलं, ते 425 कोटी झालं. पूर्वीचं प्रॉफिट 396 कोटी होतं. रेव्हेन्यू 2.8% वाढला, तो 3,334 कोटी एवढा झाला. पूर्वीचा रेव्हेन्यू 3,242 कोटी होता. मार्जिन 15.5%. हे कमी झालं आहे मार्जिन, पूर्वीचं 15.6%. पण 0.1% कमी झालं आहे. ते काही खूपसं कमी झालं आहे म्हणता येत नाही, फ्लॅट राहिलं आहे असं म्हणूया. टाटा टेली तोटा वाढला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे. आदित्य बिर्ला रिअल इस्टेट फायद्यातून तोट्यात गेली आहे, 1,500 कोटी उभे करणार आहे. सफायर फायद्यातून तोट्यात, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. PNB गिल्ट प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. भारत बिजली प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. PCBL प्रत्येक गोष्ट कमी झाली, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं. वेस्ट लाईफ फूड यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. 75 पैसे डिव्हिडंड दिला, 4 ऑगस्ट रेकॉर्ड डेट. महिंद्रा हॉलिडेज प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. SRF प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. नाटको फार्मा दक्षिण आफ्रिकेतील कंपनी ॲडकॉक होल्डिंगमध्ये ते 35.75% स्टेक 2,000 कोटीला घेणार आहेत. नाटको फार्माने जवळजवळ कर्ज फेडलं आहे, आता ही डेट फ्री झाली आहे. BEMLला 294 कोटीची ऑर्डर HMV 6X6साठी संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली. सूर्या रोशनीला 174.78 कोटीची ऑर्डर MS स्पायरल कोटेड पाईपसाठी मिळाली. ही ऑर्डर 6 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. फोर्टिस हेल्थकेअर ग्लेन ईगल्स बरोबर ग्लेन ईगल्स
हेल्थ केअरबरोबर 5 हॉस्पिटल्स आणि 1 क्लिनिकसाठी त्यांनी करार केला. स्पाइस जेट विरुद्धची केस 1380 कोटीच्या नुकसान भरपाईची केस होती, ती कोर्टाने रद्द केली आहे. बघूया, आज तरी मार्केट 500 पॉईंट तेजीत होतं. उद्या कसं चालेल ते काही सांगता येत नाही. पंतप्रधान मोदी ब्रिटनला रवाना झाले आहेत. फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर सह्या होतील आणि त्याचा संदर्भ उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला घेता येईल. फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा फायदा युनायटेड स्पिरिट्सला होऊ शकतो. तर बघूया काय काय होत आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. नमस्ते.